निस्वार्थ प्रेम करतात, कुठलाही स्वार्थ न दडवता, कुठलीही अपेक्षा न ठेवता। भगवंत म्हणतात इंद्रदेवाला की तुझ्याकडून चूक झालेली तर आता क्षमा करण्याचा तू योग्य अधिकारी नाहीयेस, परंतु तू ज्या गायीला घेऊन आलेला आहेस त्या गायीच्या माध्यमातून मी तुला क्षमा करतो। इंद्रदेवाला क्षमा केलेले, परंतु ज्यावेळेस कामधेनू आई गाय भगवंताकडे पाहते आणि म्हणते की देवा आतापर्यंत मी देवतांजवळ होते, आतापासून मी तुमच्या जवळ आहे, आम्हा सर्व गायांचे स्वामी तुम्ही आहात। म्हणून भगवंताचं एक नाव आहे गोविंद। कामधेनू आई म्हणतात, कामधेनू गाय म्हणते की स्वामी आता तुम्ही आमचे सर्वस्व आहात, आमच्यावरती संपूर्ण अधिकार हा फक्त आणि फक्त तुमचा, आमचं संरक्षण तुम्हाला करावं लागेल। भगवंताला गाया फार प्रिय, परंतु आज गायांवरती खूप अत्याचार होत आपण पाहतो। तरी बरं करता आपले बजरंग दल संरक्षण करण्यासाठी अशा विविध संघटना आहेत। भगवंताला अत्यंत प्रिय असलेली गाय भगवंताशी क्षमा मागण्यासाठी इंद्रदेवासोबत आलेली, भगवंताने इंद्रदेवाला क्षमा केलेली। पुढे भगवंताने अनेक असुरांचा वध केलेले, बकासूर, अघासूर, धेनुकासूर। वृंदावनामध्ये यमुनेमध्ये कालिया नावाचा सर्प आलेला, जो त्या पाण्यामध्ये त्याने संपूर्ण विष कालवलेले, ब्रजवासी घाबरून गेले, गाया मरायला लागले। इकडे सगळे ब्रजवासी नंद बाबांच्या घरी आले, म्हणाले की हे नंद बाबा आता आमचं संरक्षण करणं तुमचं काम, तुम्ही गोकुळाचे वृंदावनाचे राजा